गणेश जाधव, मी SYBA. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होतो. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडा केली तर मुलाच्या मनास खोकला होतो. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होते. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झाले असतील तर मुलाचे मनही रागीट होते. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण व मातीवर, चित्यावर, आत्तिष्ठांवर, सभोवतालच्या सर्व सजीव व निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलाच्या सणी फार जपून वागा. वातावरण स्वच्छ राहावे. चंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात. ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळा फुलत असतात. हे खरे. समुद्र चंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ, तजेस व तमोही अशी असते, तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलते. नाहीतर ती पिढी खाल्लेली रोगट, फिकट, रंगहीन व पवित्रहीन अशी होती.